बांगडा मच्छी फ्राय करायला घेतलेली आपण आणि त्यानंतर हे टोना मासे आहे आणि 2 मिनिट फ्राय केले. आता आपण हे टोना मासे आणि बांगडा फ्राय त्याला मोजून 10 मिनटं ठेवायचं. मग नंतर त्याला पलटी करायचं. एवढ्या वेळातच आपण पलटी करू त्याला. आता पलटी करत आहे माशाला मी थोडंसं बघू शिजलं आहे का. हे तो दिसते फुल शिजलं आहे. पलटी करू आपण याला. थोडा ब्राऊन होऊ द्या मग आपल्याला पलटी करू. आणि शिजला नाही अजून तर याला पलटी करू आपण. हे शिजलं आता. याला पण करू पलटी करू. ओके राहू द्या. 10 मिनिटांनी मासे आपण काढू. माझे 2 फ्राय झालेले मासे आणि हे माझे टोना मच्छी आणि माझे फ्राय होत आहे मासे. चला बाय गाईज. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी सांगा.